मॉर्निंग एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही? होप सो आनंदात असण्याचं तुमचं येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही जो आता मागे व्हिडिओ बघितला त्यात तुम्ही बघितलं की आम्ही खारोड्या केलेल्या. तर आज आम्ही बनवणार आहोत चकल्या, जे साबुदाण्याच्या चकल्या असतात उपवासासाठी, ते आज बनवणार आहोत. मम्मीचे सध्या चाललेले आहेत उन्हाळी कामं चाललेत. मी आले तर मम्मी म्हणे चला करून घेऊ, कारण म्हणून आम्ही असं आता एक करून घेतो आहे. तर आज आम्ही उपवासाच्या चकल्या बनवणार आहोत, तर त्याचाच हा व्हिडिओ असणार आहे. सो चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे पहा. आणि मिष्टीची तर मज्जा चालली. मिष्टी दिवसभर खेळती मस्त. इथं आल्यापासून इथे तिथं खूप सारे फ्रेंड्स आहेत खेळायला. तर सकाळ झाली की जे खेळणं चालू असतं की ते रात्रीपर्यंत संपत नाही. दुपारी देखील मिष्टी झोपत नाही. तर मिष्टीची मस्त अशी मज्जा चाललेली आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत वरती चकल्या बनवण्यासाठी. सो चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे पहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर हे इथे आलू बॉईल करून झालेले आहेत. आणि इकडे मम्मी जे आहेत ते आलू स्मॅश करते आहे चाळणीने असे. तर यामध्ये आहे हिरवी मिरची, साबुदाणा आहे भिजवलेला, त्यानंतर आहे आलू आणि चवीनुसार मीठ. तर असं सगळं हे मिश्रण आहे आणि छान त्याला आता मम्मी एकत्र करून घेणार आहे आणि याचं एक असं छान पीठ तयार करून घेणार आहोत. तर हे बघा इकडे सगळ्यांचेच काय ना काय अशी उन्हाळी कामं चाललेली आहेत. आवडतं का रे कुरड्या? आवडतं तुला? तर ही आली माझी मैत्रीण. आम्ही दोघी जणी आलोय माहेराला, हो की नाही? कविता आई हो नाही हो, आईला मदत करायला, त्यानंतर बनवलेलं घेऊन जायला सोबत. ते तर नाही बी केलं तरी नेणार आहे, तो विशेष नाही, पण मदतीला चालवणार आम्ही घरी. हा ते तर आहेच. तर ह्या काकूंनी बनवलेल्या तिळाच्या कुरड्या. तर इथे सगळ्यांचेच उन्हाळी कामं चाललेत काही ना काही. आता उन्हाळ्यात मम्मी बसली मस्त डोक्यावर पदर घेऊन. आणि आता ही नवीन ट्रिक आहे मस्त. आपण जसा मेहंदीचा कोण बनवतो तसा मम्मी याचा कोण बनवणार आहे. हा त्यांनी पटकन तेल वेगळे आणतच नाही. कविता ती कैची दे का तिथनं? कट केलं का गो? केलं वाटतं, केलेले तीच करायची बाकी ना. यांनी ते साच्याची गरज नाहीये, मस्त होतोय अशाही. त्यानंतर मम्मी आम्हाला दोघींना असे ही कोण भरून देत होती आणि आम्ही अशा चकल्या बनवत होतो. तर असं करून पटकन होऊन गेली. तर हे बघा, ह्या इथं कुरड्या आणि ह्या इथे चकल्या. तर इथे आलेल्या होत्या मुंग्या, त्यामुळे आम्ही अशी ही लक्ष्मण रेखा उभारलेली आहे. तर इथे अशा प्रकारे आमची चालली आहे मामाच्या गावाला जायची तयारी. इथे शिवपुराणची कथा चालू असल्यामुळे आम्ही तिथे आज दर्शनासाठी जाणार होतो, तर त्याचीच ही तयारी चाललेली. तर मी, अवंती, पप्पा, मम्मी, भैया, मिष्टी आणि माऊ असे आम्ही सगळेजण जाणार होतो. काय चाललंय तुमचं मध्ये? ए अवंतूची पप्पा कुठे चालली? अवंतू नाक बघा, नोजी नोजी साठी झाली. तर आता आम्ही गावाकडे पोचलेलो आहोत आणि हे आहे मामाच्या शेतातलं असं छोटंसं महादेवाचं मंदिर. तर इथे शिवपुराणची कथा 5 दिवसाची चाललेली आहे. तर आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो. खूप जुनं असं हे मंदिर आहे. तर इथे जे आहे ते आता महाराज कथा सांगतात आणि बाकी जे गावकरी आहेत ते बसलेले आहेत कथा ऐकण्यासाठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
इथे गावाकडे 5 दिवस असं छान आनंदीमय वातावरण असतं। तर दुपारी कथा झाल्यानंतर संध्याकाळी इथे हरिपाठ चाललेला आणि सगळ्या महिला छान अशा पावली खेळत हरिपाठाचा आनंद घेत आहेत। तर इथे गावाकडे महिलांसाठी एवढाच हा एक छान असा विरंगुळा आणि मी आणि माझी मावशी नंतर असं इथे पावली खेळत आहोत आणि त्यानंतर मस्त अशी फुगडी देखील खेळलो। तर खूप छान मजा आली त्या दिवशी मला। तर त्यानंतर रोज 5 दिवस दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असा इथे महाप्रसाद असतो। तर असंच मंगलमय वातावरण असतं इथे रोज 5 दिवस। तर असा हा एक छान दिवस आमचा गेलेला मामाच्या गावाला। कशी पप्पा करते तू? तर अवंतीला मस्त जेजे पप्पा करायला मजा येत होती। पार अशी लोळून अवंती महादेवांना जेजे पप्पा करत होती। कर पप्पा कर। तर अशा प्रकारे आमचा हा आजचा दिवस असा गेलेला। तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाबा।